NMDC लिमिटेड भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। NMDC लिमिटेड ही भरती निघाली आहे 995 जागांसाठी आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि फॉर्म भरण्यात आलं आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 14 जून 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। NMDC लिमिटेड म्हणजे काय तर पहा विद्यार्थी मित्रांनो, NMDC लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस म्हणजे सरकारचं जे विद्यार्थी मित्रांनो हे उपकेंद्र आणि सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा। तुम्हाला तरी नावाने NMDC हे जर वाटत असेल प्रायव्हेट वगैरे आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो प्रायव्हेट नाही आहे तर सरकारी नोकरी आणि पगार सुद्धा तुम्हाला यामध्ये 30,000 रुपये प्लस पगार तुम्हाला NMDC लिमिटेड भरतीमध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा। आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे कारण की याच्या अगोदर तर जेव्हा 2021-22 ला हे भरती आली होती तर 50-60 मार्कावर यामध्ये सिलेक्शन झालं होतं। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय NMDC लिमिटेड भरतीमध्ये, त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा काय आहे, त्याचबरोबर यामध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर ग्राउंड वगैरे आहे का, हाईट वगैरे काय आहे, तर संपूर्ण निवड प्रक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे। पगार वगैरे किती भेटणार आहे NMDC लिमिटेड भरतीमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून NMDC लिमिटेड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। NMDC लिमिटेडच्या जवळपास 995 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि त्याचबरोबर फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 14 जून 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। SC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 35 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जे वय या ठिकाणी गणलं जाणार आहे, मोजलं जाणार आहे, तर 14 जून 2025 पासून आपलं यामध्ये वय मोजलं जाणार आहे। तर फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 150 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आले आणि SC ST त्याचबरोबर PWD कॅटेगरीचे असाल एक्स सर्व्हिस असाल तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फी लागणार नाही, लक्षात ठेवा। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे तर ते छत्तीसगड झालं, कर्नाटक झालं, हे नोकरीचं ठिकाण आहे। तुमचं जर सिलेक्शन झालं तर छत्तीसगड झालं आणि कर्नाटक ह्या ठिकाणी तुम्हाला ड्युटी करावं लागणार आहे NMDC लिमिटेड या भरतीमध्ये। या भरतीमध्ये जे बरेच काही पद ITI साठी सुद्धा आणि यामध्ये काही पद ITI साठी नाही आहे। तर तुम्ही फ्रेशर उमेदवार आहे, 10वी पासवर आहे तरी सुद्धा तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येते। बाकी ITI झाला असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला पात्रता सांगून देतो। पहिलं जे पद आहे यामध्ये फील्ड अटेंडंट ट्रेनीचं पद आहे, 151 जागा आहे। यामध्ये फक्त 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते, लक्षात ठेवा। तुम्ही फक्त 10वीच पास आहे, ITI नाही आपल्याजवळ, तर 10वी पासवरच या पहिल्या पदामध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर दुसरं जे पद आहे यामध्ये तर ते मेंटेनन्स असिस्टंट इलेक्ट्रिकल ट्रेनीचा 141 जागा आहे। तर यामध्ये ITI आपला असला पाहिजे इलेक्ट्रिकलचा। आणि तिसरं जे पद आहे मेंटेनन्स असिस्टंट मेकॅनिकल ट्रेनीचा आहे, तर 305 जागा आहे। तर यामध्ये सुद्धा ITI पाहिजे, वेल्डिंग, फिटर, मेकॅनिकल, त्याचबरोबर मोटर मेकॅनिकल, डिझेल मेकॅनिकल, ऑटो इलेक्ट्रिशियन, ठीक आहे। त्यानंतर चौथं जे पद आहे ब्लास्टर ग्रेड 2 ट्रेनीचा आहे, तर 6 जागा यामध्ये। तर शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे प्लस ITI पाहिजे तुमच्याजवळ। त्यानंतर पाचवं जे पद आहे इलेक्ट्रिशियन ग्रेड 2 ट्रेनीचा आहे, तर 41 जागा आहे। तर यामध्ये सुद्धा आपलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे आणि इलेक्ट्रिकल डोमेस्टिक इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन सर्टिफिकेट आपल्याजवळ पाहिजे। आणि सातवं जे पद आहे HEM मेकॅनिकल GR3 ट्रेनीचा पद आहे, 77 जागा आणि यामध्ये सुद्धा जवळपास आपल्याला जे शिक्षण यामध्ये मागितलं आहे तर ते सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा यामध्ये मागितलं आहे। त्यानंतर 90 जे पद आहे तर हे पद तुम्ही या ठिकाणी बघू शकता कारण की तुम्हाला एवढी शैक्षणिक पात्रता सांगत बसलो तर जास्त टाईम या ठिकाणी आपल्याला होणार आहे। तर आपण या ठिकाणी निवड प्रक्रियेच्या इकडे वळणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता NMDC लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज, तर सरकारचं हे उपकेंद्र आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये आपण पगारचा जर विचार केला तर तुमचं यामध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार किती भेटणार आहे। तर सर्वात अगोदर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला
यामध्ये ट्रेनिंग दिली जाणार आहे। तर ट्रेनिंग किती असणार आहे, 12 महिन्याची पहिले ट्रेनिंग दिले जाणार आहे आणि 12 महिन्याची जे ट्रेनिंग असणार आहे त्यामध्ये तुम्हाला पगार प्रत्येक महिन्याला 18,000 भेटणार आहे। त्यानंतर हे 12 महिन्याची ट्रेनिंग झाल्यानंतर आणखीन 6 महिन्याची तुमची ट्रेनिंग घेतली जाणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा महिन्याला पगार 18,500 रुपये भेटणार आपल्याला, ठीक आहे। आणि हे आपलं ट्रेनिंग संपल्यानंतर आपल्याला महिन्याला जो पगार भेटणार आहे 18,000 ते 31,000 प्लस आपल्याला पगार भेटणार आहे। 18,000 ते 30,000 प्लस आपल्याला सरकारी नोकरीसारखा पगार या ठिकाणी चालू होणार आहे आणि सरकारी नोकरी NMDC लिमिटेड एक लक्षात ठेवा, अशा प्रकारे आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे। आता निवड प्रक्रियेचा जर विचार केला NMDC लिमिटेड भरतीमध्ये, तर या भरतीमध्ये ग्राउंड वगैरे नाही आहे, त्याचबरोबर उंचीची काही अट नाही आहे। उंची कमी असेल तरी सुद्धा आपल्याला इकडे फॉर्म भरता येते। तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर आहे, तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर हे पेपरवर होणार आहे NMDC लिमिटेड या भरतीमध्ये, ठीक आहे। तर यामध्ये ITI वाल्यांचा जो पेपर हा थोडा वेगळा असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ITI केलाय तर त्यांचा पेपर थोडा वेगळा असणार आहे। तर आता एक यामध्ये पद आहे ते फक्त 10वी पाससाठी, तर त्यामध्ये ITI नसला तरी आपल्याला फॉर्म भरता येते। तर त्यामध्ये जर आपण पेपर पाहिला कशा प्रकारे असणार आहे, जो ITIच्या रिलेटेड नाही, जे पहिलं जे पद आहे ज्यामध्ये ITI लागत नाही त्याचा जो पेपर होणार आहे, ज्यामध्ये ITI नाही आहे तर त्यांचा जो पेपर या ठिकाणी होणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जे बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताचे मिळून 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये ITI लागत नाही त्या पदामध्ये। अशा प्रकारे आपला पेपर होणार आहे आणि जवळपास 90 मिनिटाचा टाइम आपल्याला यामध्ये भेटू शकते, एक लक्षात ठेवा। नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा नसणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपला यामध्ये पेपर होणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि आपल्याला जर यामध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर 100 पैकी 50 ते 60 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे। 50 ते 60 मार्क जर भेटले आपले तर आपण आपल्या यामध्ये सिलेक्शन होऊ शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 60 जरी मार्क आले तर आपलं फायनल सिलेक्शन यामध्ये होणार आहे, ठीक आहे। आता ज्यांच्याजवळ ITI आहे, ज्यांनी ITI केला तर त्यामध्ये पेपर कशा प्रकारे होणार आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी ITI केला NMDC लिमिटेड भरतीमध्ये तर त्यांचा पेपर थोडा वेगळा असणार आहे। तर पहा ज्यांनी ITI केला तर त्यांचा पेपर कसा असणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो जनरल नॉलेजचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर यामध्ये ज्यांनी जो पण ITIचा ट्रेड केला आहे तर त्या ट्रेडच्या रिलेटेड 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर झाले किती हे 80। गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी मिळून 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल 100 मार्काचा हा पेपर असणार आहे ज्यांनी ITI केला आहे त्यांच्यासाठी। तर ज्यांनी ITI केला आहे त्यांच्या ट्रेडच्या रिलेटेड 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। जनरल नॉलेजचे 50 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न। तर अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि आपल्याला सिलेक्शन घ्यायचं असेल तर 100 पैकी 60 ते 65 मार्क आपले बरोबर आले पाहिजे। 60 ते 65 मार्क जर आपल्याला भेटले 100 पैकी तर आपलं फायनल सिलेक्शन यामध्ये NMDC लिमिटेड भरतीमध्ये या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती झालं NMDC लिमिटेड, तर यामध्ये 50-60 मार्क जरी भेटले तरी सुद्धा आपल्या यामध्ये सिलेक्शन होऊ शकते। तर फॉर्म भरणे चालू आहे, 14 जून 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे NMDC लिमिटेड भरतीमध्ये। तर 10वी पासवरच महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे NMDC लिमिटेड भरतीमध्ये, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास करा। ज्यांना सुद्धा NMDC लिमिटेड भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल आतापासून चांगले चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला लागा, आतापासून जे सेल्फ स्टडी करा, आतापासून इमानदारीने अभ्यास करा। जे पण विद्यार्थी अभ्यास करणार आहेत त्यांचं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार।